पाहणार आहोत की टिवरी टीम, ज्या टिवरी टीमनं आपण बघितलं सुरुवातीला काही क्षण मात्र आपण बघितले मोमेंटम गमावलेत, परंतु एंड मोक्याच्या वेळी मोमेंटमवर कब्जा करत मॅचला सलग आपल्या खिचात टाकले आणि त्या टीमला कमी लेखून चालणार नाहीये. ज्याप्रमाणे आपण बघितलं क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ म्हटला जातोय. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं जीवदानी गिरीच्या टीमला आपण म्हणजे परवाचा दिवस आपण पाहिला तर हलक्यामध्ये नक्कीच ज्याप्रमाणे मानल्या जाणाऱ्या जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीमने पराभूत केला, तसंच आझाद वसई टीमला आपण बघितलं तर इथून ज्याप्रमाणे बरोबरीची टक्कर म्हणजेच दिली जाईल वाघोबा स्पोर्ट्स टिवरी टीमच्या माध्यमातून. आझाद वसई टीम वन ऑफ द मोस्ट बेस्ट टीम म्हणून ओळखली जाते, परंतु त्या टीमच्या समोर मी तर म्हणे ना या वेळेला एक चॅलेंजिंग टोटल कैलास नाही आहे नक्कीच या वेळेला तर असतील निलेश परेड. क्या बात आहे. चेतन केंद्रे बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिली आहे. हे गोलंदाज आणि मी आधीच म्हटलं होतं की हे एक डेंजर मॅन आहेत, एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू आणि ह्यांची गोलंदाजी ताकद आहे. ब्रह्मास्त्र आपण बघितलं तर लगभग आपण पाहिलं तर जवळजवळ जो खेळाडूचा बॉक्स असतो ना तिथे गोलंदाजी करण्याची क्षमता, नुसती क्षमता नाही आहे तर एक टप्प्यावर आणि एका ठिकाणी गोलंदाजी करण्याची किमया करताना अनेक वेळा पाहिले या गोलंदाजाला. फुलटॉस मिस टायमिंग झालाय आणि कॉटन बॉलची संधी आणि निलेश परेड बाद झालाय. पहिला मोठा धक्का वाघोबा स्पोर्ट्स टिवरी टीमला नक्कीच 0 या धावसंख्येवर. थंडीचा दिवस आहे, थंडीचा मौसम आहे. अनेक शिर्डी पदयात्री आपल्याला पाहायला मिळतात. शिर्डीला पालख्या मात्र रवाना होताना पाहायला मिळतात आणि खास करून थंडीचा महिना आठवला की नक्कीच साईबाबाला दर्शन आणि साईबाबाला भेटण्यासाठी भक्तजण आतुर असतात. थांबा, थोडी गाडी आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून जिथे आपण पाहिली आहे ना तर फलंदाज गमावलाय करण ज्यांना डेफिनेटली मैदानाच्या आतमध्ये यावं लागलंच. काहीतरी चेंजेस केला होता. निलेश परेड एक यंगस्टरला दिला होता इथे चान्स, तेच डेफिनेटली आपण पाहिलं तर अनेक पदयात्री आणि आमचे मित्र म्हणजे जवळच पाहिले आपण केवळ जे जाऊन आलेत पदयात्री रुपेश दांडेकर असतील, अनेक आहेत जे पदयात्री करून आलेले आहेत. चेतन बॉलिंग ट्रॅकवर. आता सूरज वर्सेस चेतन हे कॉम्पिटिशन जबरदस्त राहणार आहे. देखणं आणि रफ अँड टफ तगडा आणि एक फाईट आता चांगली बघायला मिळणार आहे. जरी आपण पाहिला म्हणजे इथे तंत्राचा वापर करावा लागेल सूरजला. एक चांगला कॅपेबल खेळाडू आहे. चेतनच्या विरोधात कसा खेळ करते हे पाहावं लागणार आहे. उलटास आहे तिथे पाहायला फटका अतिशय चांगला इंटू द गॅप, परंतु चांगली फील्डिंग तिथे पाहायला मिळते. नकार दिलाय तिथं, कदाचित होकार दिला असता तर डेफिनेटली 2 धावा झाले असत्या, परंतु सूरज चांगला खेळाडू आहे. त्याला माहिती आहे पहिल्या ओव्हरमध्ये धावा कमी आल्या डेफिनेटली काही जास्त नुकसान होणार नाही आहे, कारण की माझ्याकडे असलेली जी क्षमता त्या क्षमतेमुळे दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये जर राहिलो तर नक्कीच चांगला खेळ करून माझ्या टीमला एक चांगल्या स्थितीमध्ये आणेन. पाहावा लागेल हा चेंडू स्क्वेअर मारा केला जातोय. वाईट बॉलचा इशारा आणि इथूनच आपण पाहिलं ना तर एक एक्स्ट्रा रन मिळेल. चेंडू फेकून झाले त्या ओव्हरमध्ये 4-2 आहेत. आणि मी आधीच उल्लेख केला होता एका बॉक्समध्ये गोलंदाजी करण्याची क्षमता ठेवणारा खेळाडू म्हणजे चेतन. हा खेळाडू आल्यानंतर किती मोठा फायदा झाला. म्हणजे एक गोलंदाज मात्र आपण पाहू शकतो तो वाढला, एक फलंदाज वाढला आणि ही ताकद आता मात्र वाढली आझाद वसई टीमची. अनसाईडला लप करण्याचा प्रयत्न स्क्वेअरच्या शेतामध्ये खेळाडू आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धाव मात्र एक मिळते. एका धावेने धाव फलक पुढे सरकत असताना फलकावर आपण पाहिला तर 4 धावा
षटक समाप्त झाले. पहिलं एक सक्सेसफुल षटक मात्र फिनिश होताना पाहायला मिळालं, ज्यामध्ये एक विकेट मिळवली आणि फक्त 4 धावा खर्च केल्या चेतनने. आता दुसऱ्या क्रमांकाचं षटक फेकण्यासाठी कोणाला बोलवलं जाईल पाहावं लागणार आहे. दुसऱ्या षटकामध्ये काय घडामोडी घडल्या जातील या मैदानाच्या आतमध्ये पाहायला विसरू नका. हा आहे टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम. हा आहे की विराट ट्रॉफीचा रणसंग्राम. घेऊ एक ब्रेक, वळूया डीजेकडे. वेलकम बॅक, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. क्रिश शॉर्टपिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहेत तिथे, बॅकअप आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. पाहता पाहता 2 धावा अगदी सहज मिळवल्या जातील. आणि इथून ज्या पार्टनरशिपची गरज आहे, सिंगल डबल येथील सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मोठा फटका मध्यंतरी येणं ही गरजेची बाब असणार आहे. ही गरज पुरवली तर नक्कीच टीमला फायदा होईल. फुलटॉस आहे. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. फिल्डर आहे तिथे, एकदा मिळेल. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. बाउंड्रीच्या शोधात आहेत. 7 धावा फळकावर झालेल्या आहेत. क्रिशचं हे षटक आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 2 चेंडूमध्ये 3 धावा त्याने खर्च केल्या. सूरज ह्या खेळाडूकडे लक्ष असेल, फोकस असेल, पूर्ण डगाऊट लक्ष केंद्रित करून सूरजकडे पाहतोय. ताबडतोब खेळी करणारा ओळखला जाणारा खेळाडू म्हणजेच सूरज. आक्रमक फटका सूरजच्या बॅट मधून, हा आहे खरा तडाका. चेंडू थेट उडून दिलाय कौगण डोक्यावरून. 6 धावांसाठी सूरज नावाचा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. अतिशय चांगला फटका. आणि तेच म्हणत होतो की सूरज कधी आपल्या रंगामध्ये रूपामध्ये येतोय. आणि ज्याप्रमाणे थोडासा शॉर्ट पिच चेंडू मिळाला, अक्षरशः तरसताना आणि नक्कीच बरसताना पाहायला मिळाला. हो, हा चेंडू पाहावा लागेल. नक्कीच अतिशय चांगला, थोडंसं लेंथमध्ये बदलाव केला. दरम्यान सन्माननीय रमेशजी सावर साहेबांचे इथे शुभागमन झालंय. मनपूर्वक स्वागत रमेशजी सावर साहेब. आणि आपणास विनंती करतोय की आपण मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि पुन्हा एकदा मी मनापासून रिक्वेस्ट करतोय सन्माननीय रमेशजी सावर साहेब, आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. व्हाईट बॉलचा सुद्धा इशारा येताना पाहायला मिळाला. खोलटप्प्याचा चेंडू जागा बनवून मनगटी फटका खेळलाय. फिल्डर आहेत तिथे, 1 धाव मात्र मिळवली जाईल. इथून धाव संख्या आपण पाहिली आहे तर आहे 15. चेंडू फेकून झाले या ओव्हरमध्ये 5. ज्याप्रमाणे करण ह्या खेळाडूकडे जास्त लक्ष आहे, पण ती लक्ष मात्र अजून त्याला विविधता आलं नाही आहे. कदाचित ही संधी आहे त्याच्याकडे लक्षवेधी खेळी करण्याची, परंतु कॅच अतिशय चांगला पकडला जातोय. आणि इथे आपण पाहिला तर हा महत्वपूर्ण दुसरा धक्का मात्र वाघोबा स्पोर्ट्स टीव्हीच्या टीमला या मॅच मध्ये लागतोय. कारण हा बाद होऊन तंबूच्या आशेला परतताना पाहायला मिळतोय. बॅटर इन होताना पाहायला मिळतोय जयेश वर्गना. तर बॉलिंग ट्रॅक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो बंद झाला, अख्खा बंद झाला. हॅलो 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 चेक. हॅलो. तर तिसरं षटक विशाल गरजच्या हातामध्ये सोपवलंय. आणि सूरज असतील आता या षटकामध्ये कमीत कमी 10 धावा, जास्त असतं 15 येत आहेत. फायटिंग टोटल बनेल, कारण की बॉलिंग अटॅक आपण पाहिलंय टिव्हरी टीम्सचा. टाफेज हो कॅच सुटलाय.
इथे पाहिली आपण तर सूरजने नकार दिलाय. आज दिवस सूरजचा आहे. त्याने खेळ तितका चांगला केलाय. पहिल्या 2 मॅच मध्ये मॅच विनिंग पारी त्याने खेळले आहेत. हॅलो. येस डेफिनेटली आपण पाहिला तर हा डॉट चेंडू आतापर्यंत 4 चेंडूमध्ये एक षटकार ठोकला. स्ट्राईक पुन्हा आहे. सूरज दडपण निर्माण करते की गोलंदाज थोडा अटॅकिंग मोडमध्ये गोलंदाजी करतोय. फटका अतिशय चांगला पुन्हा एकदा आहे. फिल्डर आहे तिथे आहे आणि यावेळेला कॅचिंग पोझिशन खूप चांगलं होतं. कॅच कलेक्ट केली गेली आहे. धाव फलक स्थिर आहे 23. शेवटचा चेंडू असेल आणि हा चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. कैलास काहीतरी चेंजेस पाहायला मिळाले. कैलास अनुमानित ओपनरचे खेळाडू पाहायला मिळाले. लेट आलेत मात्र थेट आलेत आपल्या टीमसाठी. येताना सोबत काहीतरी घेऊन आलेत असं दाखवून देतील. कदाचित त्यांच्याकडे एक ग्रेट संधी आहे. 23 झाल्यात. कदाचित एक बिग हिट येते तर 29 आणि साईडला खेळण्याचा प्रयत्न इंटू दी गॅप मध्ये आहे का. ओ कॅच सोडलाय. आत्मविश्वास तितका होता परंतु थोडासा मात्र तो डगमगला गेला आणि 2 धावा मात्र मिळाल्या. 25 धावा झाल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 26 धाव्यांचं लक्ष्य. एक चांगलं लक्ष्य म्हणावी लागेल कारण की फाईट बॅक करण्यासाठी टोटल हवा होता तो मिळवून दिला. खास करून सूरजचा कौतुक करावं लागेल कारण एक चांगली त्यांनी ग्रेट एंडिंग बिल्डअप केली आणि तिथून आपण बघितलं तर आपल्या टीमला एक फाईट बॅक टोटल त्याने मिळवून दिला. 25 धावा 26 धावांचं लक्ष्य आणि लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाणार आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच आहे एक विराट ट्रॉफी. घेऊ एक ब्रेकमध्ये वळूया. त्यानंतर गाणं ऐकूया आणि मॅचमध्ये या धावा चेस करण्यासाठी उतरूया.
तर चला सगळ्यांचं पुन्हा एकदा करूया स्वागत. कारण नाईक बॉलिंग ट्रॅकवर फलंदाजीमध्ये जास्त काही करता आलं नाही, परंतु किरण बाराच्या समोर मात्र नक्कीच चांगली बॉलिंग करायची आहे. चांगला फ्लिकचा फटका केला होता, ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला, कव्हर ड्राईव्ह ज्याला म्हणतात तो खेळला गेला होता. धाव इथे एक मिळवून दिली आहे. आता स्ट्राईक करण या खेळाडूला दिली आहे. ही गेम प्लॅनिंग कदाचित दिसून येते की किरण एका बाजूने सेफ खेळणार, त्यानंतर अटॅकिंग क्रिकेट करण खेळू शकतोय, कदाचित असू शकतंय. अटॅकिंग फटका, हवाई हल्ला आणि थेट घातलाय चेंडूने बाउंड्री लाईनच्या बाहेरचा बल्ला. हा चेंडू हवेच्या लाटांवर स्वार निघून गेला बाउंड्री लाईनच्या पार. मिळेल षटकार. थँक्यू. थोडासा धीमा गतीने टाकण्याचा प्रयत्न होता, इथे नो बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. धावा मिळतील, अतिरिक्त धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा म्हणजेच इथे मिळाल्यात. षटकार आणि दडपण इथे निर्माण झालं. गोलंदाजाला काहीतरी वेगळं करण्यासाठी मजबूर केलं, परंतु यावेळेला जिद्दीने ते क्रिकेट दर्शवावं लागेल जी तुमची ताकद आहे. ज्याप्रमाणे जर आपण ताकदला जर आपण कमजोरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करणार आणि विरोधी आपण बघितला तर नेहमी ताकदीवरच वार करण्याचा प्रयत्न करतात, परंतु हार कोसा म्हणून चालावायचं आहे. आपल्याला जर हा सामना जिंकायचा तर ताकद जर तुमची जास्त आहे तर त्यापेक्षा आमची ताकद सुद्धा मोठी आहे. फ्रीडचा चेंडू असेल आणि फ्रीडचा चेंडू खेळण्याची संधी मात्र आहे करणकडे. हा पाहायला गेला चेंडू, हा पुन्हा एकदा वाईट आहे, म्हणजेच वाईट आहे आणि त्या फ्रीडच्या चेंडूला मात्र आपण बघतो कॅरी ऑन केला जाईल. पुन्हा एकदा फ्रीडचा चेंडू मात्र कंटिन्यू असेल. धावा 10. ड्राईव्ह केला जातो, फ्रीडचा चेंडू चांगला होता. सूरज चांगले फील्डिंग करतोय तिथे. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, ती एक धाव मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतो का फेकी खराब झाली आहे आणि त्याचा फायदा मात्र मिळाला. आणि हे आहे नक्कीच मित्र म्हणेन वसई संघाचं क्रिकेट, कारण की खेळाडूंवर कशा प्रकारचं दडपण क्रिएट करायचं, कशा पद्धतीने विरोधी टीमला मात्र आपण बघितलं तर जास्त जास्त अडचणीमध्ये आणायचं, हे सगळे मोमेंटम असतात आणि भरपूर गोष्टी त्यांच्याकडून नेहमीच अशा वेगळ्या पाहायला मिळतात. त्यांनी जेणेकरून विरोधी टीमला नक्कीच थोडंसं मात्र मजबूर केलं जातं आणि हेच चित्र पाहायला मिळालं. हा फटका पाहिला पण तर टॉफ एज झाली आहे आणि डिक्लेशन झोनमध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतो. 2 धावा मात्र मिळत आहेत. लक्ष आहे इथून आपण बघितलं तर जवळजवळ जे 26 धाव्यांचं आणि ते गाठत असताना आत्तापर्यंत आपण बघितलं तर जवळजवळ 15 धावा ह्या फळकावर लागल्या आहेत. म्हणजे जवळजवळ अर्धा पल्ला त्याने कंप्लीट केलेला आहे, परंतु इथे विकेट टेकर गोलंदाजाची गरज आहे. कदाचित विकेट मिळाली असती, परंतु जयेशने केली इथे चुकी आणि त्या चुकीला मिळणार नाहीये माफी. चेंडू थेट बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4 आणि हा चौकाराने मात्र षटकाची झाली आहे समाप्ती. पाहिलं आपण तर 26 धावांचा पाठलाग करताना मोठी सुरुवात मिळाली. तब्बल आपण पाहिली आहे 19 धाव्यांची. धन्यवाद.
ऋतिकजी रायडे लगेच अतिथी कक्षामध्ये या. स्कोररची गरज आहे आता आणि अगदी योग्य क्षणाला आलेत. काय टायमिंग आहे. आणि उद्या तर विकेट मिळेल डेफिनेटली मिळाली. हा ऋतिक तुमच्यासाठी उद्याला हवंय ते मिळेल जेवणाची व्यवस्था. आणि आज आले तर अगदी मोक्यावर आलेत. काय टायमिंग आहे कारण की इथे गरज आहे तर स्कोररची. उद्याचा दिवस सर बुकिंग करून ठेवा. उद्या म्हणजेच घरी सांगून या की मी सकाळी ते संध्याकाळी 8लाच घरी येणार 9ला. काय ऋतिक तुमची डिमांड आहे तुमचा आवडता पदार्थ काय चिल्ली आहे थोडं एंटरटेनमेंट आहे. स्पायसी ती पण मिळेल. नक्कीच थोडा मनोरंजनाचा भाग आहे. जास्त मनावर घेऊ नका. सगळे आपलेच मित्र आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले तर धावसंख्या पण पाहिली तर थांबवली 19 वर. विकेट मिळवले परंतु असेच गुच्छाने मिळवावे लागतील. रोशन हा हवेत आहे फटका आणि हा किरणचा झटका. चेंडू थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. नक्कीच मिळतील धावाचा षटकार. निशांतच्या बॅटमधून आपण बोलला हा षटकार. एका धावेची गरज आहे. एक निशांतने लगावलेला हा षटकार. आज जवळजवळ लक्ष सगळ्याकडे आपण बघितलं किरणकडे आहे पण लक्षवेधी कामगिरी करणने पहिल्या मॅच मध्ये केली आहे. आता मात्र या मॅच मध्ये आपण बघितलं तर निशांत करतोय. आणि हे काही खेळाडू आहेत आणि ते नक्कीच चांगले क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि इथे सुद्धा आपण पाहिलं तर गेम फिनिश केलाय आणि अशा तऱ्हेने हा सामना जिंकलाय आपण पाहिला तर आझाद वसई या टीमनं. आणि आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर क्वालिफायरच्या मुकाबल्यामध्ये नक्कीच स्थान आता मिळवलंय. आता 2 हात करायचं आहे आता एक विराट स्पोर्ट्स वाकीपाडा टीमच्या सोबत. आणि तिथूनच आपण बघितलं तर तिथून पुढचा रस्ता मात्र तय करायचा आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स आझाद वसई टीम अँड हार्ड लक टफ लक. 2 मॅचेस खूप चांगलं क्रिकेट खेळला वाघोबा स्पोर्ट्स टेवरी टीम. परंतु नक्कीच या मॅचमध्ये थोडासा परफॉर्मन्स तितका चांगला झाला नाही आहे आणि पराभवाच्या छायेमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. तर टफ लक हार्ड लक. वैया मॅन ऑफ द मॅच कडे निशांत बॉलिंग टाकली का त्याने. निशांतला देऊ. येस डेफिनेटली तर या मॅचचं हिरो